नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग खूप जास्त स्पेशल होणार आहे बिकॉज आज आहे आमच्या नवीन गाण्याची रिहर्सल. आणि फर्स्ट टाईम असं होतं आहे की कुठलं तरी सॉन्ग एका स्टुडिओला म्हणजेच ND स्टुडिओ जो कर्जतमध्ये आहे तिथे शूट होतं आहे. आणि ND स्टुडिओ कसा आहे आतून हे क्युरियोसिटी सगळ्या लोकांना असते. सो आज मी तुम्हाला दाखवते की आतमध्ये असे मोठे मोठे सेट्स आहेत सगळे. इथे तुम्ही बघू शकता विठू मला गावला आहे. आणि तुम्हाला पण माहिती आहे विठू गावला हे माझं आणि विशालचं सॉन्ग होतं. सो आत्ता ह्या गाण्यामध्ये असं एक पर्सन नाही आहे. ह्या गाण्यात असे खूप सारी लोक आहेत जी लोक मी तुम्हाला दाखवते आता कोण कोण आहे. सगळी मस्तीखोर अशी लोक या एकाच गाण्यात भरलेली आहेत. आणि आज जी रिहर्सल आहे ती माझ्यासाठी खूप हार्ड असणार आहे बिकॉज मी डान्सर नाही आहे. म्हणजे मला डान्स येतो बट थोडा थोडा येतो, जास्त नाही येत. आणि आज आहे आमचा गोंधळ कडकवाला. सो त्याचं रिहर्सल असणार आहे. सो आतमध्ये आम्ही कुठे शूट करतोय ते मी तुम्हाला दाखवते आत्ता. आणि हे खूप 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 बिग बजेट प्रोजेक्ट आहे ॲक्च्युली आणि बिग हिट मीडियावरती येते. खूप भारी असं गाणं होणार आहे आणि महाराजांचं गाणं आहे. त्यामुळे मी स्पेशली खूप जास्त लकी ॲक्च्युली. महाराज मला सगळीकडेच भेटत आहेत आत्ता आणि त्याबद्दल खूप जास्त हॅप्पी आहे. आता ते कुठे कुठे भेटत आहेत ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. माझा मूवी पण येणार आहे एक सुंदर असा. त्या मूवीमध्ये ॲक्च्युली मी छोटासा पार्ट असेल बट माझ्यासाठी खूप हॅप्पी आहे कारण मी माझ्यासाठी खूप जास्त हॅप्पी आहे बिकॉज ते महाराजांचं प्रोजेक्ट आहे. सो गाईज, अरे फॅनचा आवाज जास्त आहे. आम्ही आता एका सेटवरती आलो आहे. इथे आतमध्येच एक सेट आहे हा. आणि इथे मे बी काय शूट झालं आहे. दादाने मला काहीतरी सांगितलं. आणि हा जो आवाज आहे तो अवॉइड करा बिकॉज फॅनचा येतो आहे. आणि इथे जे दोघं जण आहेत ते आमचा डान्स बसवत आहेत म्हणजेच गोंधळ बसवत आहेत. आणि तिथे ऑलरेडी पोरं डान्सची रिहर्सल करतात. शर्ट मी आतमध्ये घुमतो नाही तर शर्ट खाली यायचं. आलं काय आता तू रे आम्ही तू टी शर्ट आतमध्ये बेल्ट मध्ये आता रितेश कर ना बच्ची होईल ना. नको होणार ना होणार कर आगे उचला घे. अरे होणार तुला तर दादी पण आहे कंपनीची. इनबिल्ड आहे. इसी तरीके से मैं डांस भूल गई हूं. नाचच आहे हे वाले आता केलेलं
ते बसून करत माझ्या गाईज रूम बघा, आमचा रूम खतरनाक आला रूम आहे आतमध्ये. पोरींचा विषय चालू आहे. अशा जागी आणलेला आहे हा विला, खास सलमान खान साठी बांधला होता बरं का, प्रेम रतन धन पायो या शूट साठी. तर आता असा विषय आहे की आम्ही जो रूम घेतलाय खास मुलांनी जरा पार्शलिटी केली आहे. मुलांनी जो रूम घेतलेला आहे, मुलांनी कोणता रूम घेतलेला आहे सांगतो, तुझ्या नावाला सांग. इथे प्रेमरतन धनपायोसाठी सलमान खान थांबले होते, अजून खूप लोक थांबले होते. आणि ह्या विला मध्ये नाही, आमच्या रूम मध्ये थांबला होते. आणि 1 ते 2 महिन्यात चला रूम दाखवतो. बापरे, म्हणूनच लॅविश रूम घेतलाय. ओके. आणि या बेडवरती सलमान खान 1.5-2 महिने झोपलेले आहेत. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, ज्यांनी आमचे दुबईचे ब्लॉग पाहिलेले असेल त्यांना एक गोष्ट माहिती असेल, पुढे काय आम्ही दुबईमध्ये ज्या रूम मध्ये राहत होतो त्या रूम मध्ये अक्षय कुमार, गोविंदा, वृषभ हॉटेल असे खूप ऍक्टर्स येऊन राहिले होते त्या स्वीट मध्ये. असा विषय आहे या ठिकाणी. सगळं खूप छान चाललेलं लाईफ मध्ये. आमचा रूम नाही बघितला तुम्ही? फुल कूल आहे, कूल. आणि तुम्हाला दिले कसे टँकर हे कूलर. ही बंद पडली आहे. एक मिनिट, आमच्या जर रिमोट त्यांना सापडला नाही. एसी चालू आहे. अरे नाही, बंद पडली आहे. तुम्हाला कुणीतरी हे खरंय म्हणूनच हे दिलंय. नाही बाळा. ऐका सलमान सरांना खूप कूल मध्ये राहायची सवय. आमच्याकडे चला, कूल व्हा थोडे आणि या बाहेर. चला आमचा रूम दाखवतो तुम्हाला. त्यांची गर्लफ्रेंड आमच्या रूम मध्ये राहिलं होतं. आमचा रूम बघा, थंड कूल. इथे त्यांची गर्लफ्रेंड राहिली होती. हे तू सगळीकडेच सांगतोय. जसं आपल्या त्या रूम मध्ये सलमान खानने केले तसं इथं आंघोळ, फक्त इथं तिला बाथटब नाही बिचारीला. गाईज रितेशचे 101 कपडे, 101. हेअर नाही चालणार म्हणतात. कापायची नाही करत आहे. गाणं मोठे केस आता बघितलं कसला ह्याचे झाले डन कर. हा फालतू हा जोक करतोय उगाचच. नाही, मी एवढंच होते. तो जोक सिक्रेट आहे, आम्ही सांगणार. सांगितलं ना, विषय होईल. गाईज पोरांचे कॉस्ट्युम बघण्यासारखे होते, जे आम्ही फक्त बघून हसत होतो. हे बघा, हे जे आहे हे चालू आहे. थंडी चलो बाय. हे बघ ना, छान वाटतोय सर. चांगलं वाटतंय. पॅन्ट वगैरे घालायला पाहिजे. जा ना, पॅन्ट घाल ना. अच्छा, धोती. ए रुक ना चेतू, मस्त दिसतोय सो याच्यात. मस्त दिसतोस. हा रितेशचा कॉस्ट्युम आहे. रितू, गुड मॉर्निंग झालेली आहे गाईज. 7:30 वाजलेले आहेत आणि मला 5 वाजता उठवलंय नेहमीप्रमाणे. आणि अजूनही एकही टेक नाही लागलाय. आणि काल जे मुलं हवा करत होते ना सलमानच्या रूमची, ती मुलं आमच्या रूम्स मध्ये येऊन आंघोळ करतात. टूथपेस्ट पासून सगळं आमच्या रूम प्रूफ टाका. ते खोटं बघितलं किती खोटं आहे. म्हणजे हा ब्लॉग मध्ये किती खोटं बोलतो. उद्या आंघोळ करणार आहेस ना, बघू उद्या कुठे आंघोळ करतो. मग त्यात हे चुरण बंद आहे. हे बघ झूम सगळ्या गोष्टी खाता ना. लय डेंजर विषय होता तुम्ही वाढला.
सो गाईज आज आहे डे 2 आणि आम्ही मेकअप वगैरे चालू आहे इथे आता सगळ्यांचा. आणि हे चिल्लर आलेत 2 चिल्लर आणि ह्या नोटा बसल्या डॉलर. हे डॉलर आहे. आम्ही चिल्लर. हा तर आठाण्याचा डॉलर आहे. आठाण्याचा आम्ही कसला दिसतो आठाण्याचा. बिचाऱ्याला मिसमॅचच सगळं दिलंय आयुष्यात. गाईज मी सेक्सी दिसतोय ना. ए माझ्या भावाला काय बोलते ए गप्प बस. ए दात असं बोलू नका रे तिला. जितकं आज कव्हर करता येईल तितकं मी घेण्याचा प्रयत्न करेन. पण तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. हा कळलं. आणि तू तर एखाद्यात अजिबात बोलू नकोस. कळलं का. मी बोलन माझ्या भराना बळवट कापायला मोठा. माझा इन्सल्ट होतोय ब्लॉग मध्ये. मी ठेवून देते फोन. अरे नको काय थोडी काय झालं तुला थांब एकच ना भाई. मी काही बरी रॅम्पर वाटते. ऐकत नाही ना मग माझ्या चलो. चष्मा चेतू सब मेरे पास नहीं है. हा का पाया पडतोय माहितीये का अर्धवट. कारण की याला स्किन केअर रुटीन हवाय माझ्याकडून है ना. म्हणून इतकं उतू चाललंय. म्हणजे असं याला का इंडो तुला वेस्टर्न समजतं तू रील्स कर. व्हाईट मग हे ऑरेंज त्याच्यावरती पर्पल पेटा ब्राऊन. विजय टिकेला कोण आला काही संबंध नाहीये कशाशी. तुझा कोणता कलर आहे. मला माहितीच नाही. कोण आहे एक मिनिटात कॅडबरी खाते. खोल ना. एक मिनिटात थांब. काय करते. कॅडबरी खाते. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर आज आमच्या शूटचा आहे पहिला दिवस आणि हे माझं लुक आहे रिव्हिलिंग. कसं वाटलं हे लुक तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा. फिरतीचा ॲडमध्ये आपण थोडं वेगळं केलेलं आणि ह्या गाण्यात प्रॉपर असं वेगळं आहे आणि खूप भारी वाटतंय. खूप म्हणजे कडक वाटतंय. आता इकडचं लोकेशन मी तुम्हाला दाखवते आणि आम्ही आता रोल करणार आहोत. म्हणजे पहिला टेक चालू होणार आहे. त्याआधी बप्पा होतील प्रॉपर. तर तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. मी दाखवते तुम्हाला कसं सगळं होतंय आणि इकडची लोकेशन आत्ता तुम्हाला दाखवते की एनडी स्टुडिओमध्ये अजून काय काय आहे. चलो. हे बघू शकता इथे प्रॉपर झोपडी सगळ्या गोष्टी आहेत. असं कुछ नाही ऐसा कोई सीन. हे असं घाण करण्यात येत आहे आम्हाला. घाण. कुठलं आता बरोबर 2 मिनिटापूर्वी मी एकदम भारी दिसत होती. रिच होती डायरेक्ट भिकारी. याच्यामध्ये डायरेक्ट हे बघ मळकं बिळकं गेलं डायरेक्ट. फिल्म सिटी मध्ये आंबट पावडर. हे पावडर आणि माती आपली मिक्स करतात आणि फूक मारतात. पार्टीस लोकांना कळलं असेल आता हे घाण कसं करायचं ते ऐका. ते अशी ब्लॅक पावडर वापरायची आणि जुगाड करायचा असेल तर आपण हेअर्स वरती जी यूज करा आणि अशी फूक मारत बसायचं. फक्त मेकअप खराब होतोय ते होऊ दे, काय विषय नाही है ना दादा. ए नया प्रोडक्शन का नया लड़का आया और ये अभी आया है गाइस. पहिला शूट दूसरा शूट पहिला शूट आहे. मोतीचूर का लाडू है ये. मोतीचूर का लाडू ये. हे पोरग बिचारा नवीन आले. हे बिचार मोतीचूरचं लाडू झालं याचं. की विषय काय मोहित आरतीचा ताट पटकन घे. हे लिख महाआरती एक रितेश 1 घंटे की महाआरती लगाते ना. चेतू वहाँ पे चालू. सर या पुढे. लाल बटन दिख रहा है. दोघांच्या उभे राहा ना. गप बनी तू काय नको सांगू. लपाछुपी खेळतायत. लपाछुपी. हो येतोय. एक्सप्रेशन बघा काहीच एकेकाचे.
3, 2, 1 स्टार्ट. शीला जावा आता. हसा हसा. अरे यार काय ए, हसून काढूया. एक smile करून काढूयात. ए आईस हसा एकमेका अरे ह्याला कुत्रा चावलाय का काय? येण्यासारखा करतोय फालतूपणा. कुत्रा चावलाय ना. सो गाईज असा पुसायचा छान कॅमेरा तर घाण झाला असेल तर येस. आणि ह्याने मला आत्ता मी आरशामध्ये प्रॉपर बघितल्यावर मला कळलंय की ह्याने माझा स्किन टोन हा आहे आणि डस्की केला नाही. तर मी त्याला विचारणार आहे की का भाई असं का केलंस तू. सो आम्ही आता चाललोय सिक्वेन्स आहे फर्स्ट म्हणजे पहिला जो सीन आहे त्याच्यानंतरचा सीन शूट करायला ज्याच्यामध्ये प्रॉपर मुलं नाचत आहेत आणि खूप जास्त एनर्जी लावायची आहे. आणि दुपारचं म्हणजे 3 वाजलेत मस्त असा ते तापलंय माती जी आहे आणि फुल ऊन आहे इकडे. बिचाऱ्यांची वाट लागणार आहे. मला खूप दया येते बिचाऱ्यांची. ही मुलगी कोण आहे कळत नसेल तर लाईटीत जाऊन व्हिडिओ काढते गाईज. खूप सुंदर असं लोकेशन झालंय. तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते. हा यार हे लोक मध्ये येत आहेत. हां दिस इज आवर लोकेशन आणि मी आता चेंज करायला जाते पटकन. गाईज डे 2 शूट आहे. आमचे सेम आउटफिट आहेत आणि असा सुंदर असा सेट सजलाय. बॉईजचा डान्स आहे आता थोडासा आणि मग आम्ही त्यांना फक्त जॉईन करतोय. आणि हवा सध्या फक्त सेटवरती आता सुशांतची आहे. सुशांतचं लुक दाखवते मी तुम्हाला कसे. कोण तू हा ह्या हाताने करतात इथंच तुझं संपला विषय. तुला काय करायचंय. तुझा छोटा बाळ माझा भाऊ आहे तो. बाळ गोंडस बाळ नेपोटिझम चालू आहे. गप जरा बाळ घरी जा तिथं जा. काय वाटतं मी मस्त रे.